Hey!
माईकची जोड झाली का? पैसे देऊन डिग्री आणणार मी बाहेर का हो आणा अरे बाबा काय तुझं काम आगे सरकाओ अरे गाडी टर्न मारून घ्या ना गाडी गाडी मोरून साईड लावा चला पुढे चला साईड लावा
हेलो चेक हेलो 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 चेक चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. बाजूचे लोक जे आहेत मंगलम मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है देवकी भांति पूजन करे आज हम स्वागतम 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 मन की बगिया से हमने कलिया चुनी श्रद्धा के फूल से हमने माला बुनी मन की बगिया से हमने कलिया चुनी श्रद्धा के फूल से हमने माला बुनी करते हैं मिल के अर्पित सुमन आज हम स्वागतम 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 साहेब राज्यसभेचे खासदार सन्मान्य डॉक्टर अजितजी गोपछडे व मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की सन्माननीय आंबेडकर साहेबांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करायचा आहे. मंचाला विनंती आहे या ठिकाणी निसर्गाच्या या रुद्ररूपापुढे हा कार्यक्रम आपण विस्कळीत जर झाला असला तरी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम संपन्न होतोय. मंचाच्या वतीने सन्माननीय आंबेडकर साहेबांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचे सर्व सदस्य मंडळी अध्यक्ष मंडळी यांना विनंती आहे कृपया मंचावरती यावं. यानंतर आमच्या कार्यक्रम असल्यामुळं
आज ईश्वरानं या कार्यक्रमाला पुन्हा एकदा करण्यासाठी आपल्याला साथ दिली. हे बाबासाहेबांचं ईश्वरी कार्य होतं म्हणून आपण परत या कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, मी गोदमगाव आणि परिसरातल्या लोकांचं मनापासून अभिनंदन करेन. बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आज अनावरण तर झालेलंच आहे, पण सगळ्या जाती पाती धर्माचे सगळे लोक, परिसरातील या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खर तर या ठिकाणी आमचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, मी आज पहिल्यांदा तुमच्या सहवासात आलो. तुमच्यातला सहृदयपणा, तुमच्यातलं व्यक्तिमत्व आज माझ्या मनाला भावलं. अत्यंत साधेपणा, जमिनीवर पाऊल असलेला माणूस, अंतःकरणामध्ये गोरगरिबाची तळमळ, आणि साहेब ज्या पद्धतीने तुमचं वागणं पाहून एक ईश्वराचं रूप मला तुमच्यामध्ये दिसलेलं आहे. तुम्हाला माझा सप्रेम जयभीम आहे. आणि या आमच्या या भागातल्या जनतेचं भाग्य आहे की आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि आज आमच्या परिसराला 4 चांद लावून आज जाणार आहात. खरं तर मी या भागातल्या जनतेला अंतःकरणातून धन्यवाद देतो आणि रवींद्र चव्हाणांचं आणि सुरेशदादा गायकवाड यांचं पण टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं की या कार्यक्रम करण्यामध्ये या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे. मला आज अतिशय आनंद झाला. खरं तर आनंदराजे आंबेडकर साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या हिंदुस्थानवर, या भारतावर उपकार आहेत. आमचा हिंदुस्थान, आमचा भारत देश हा बाबासाहेब आंबेडकर जर समजा जन्मले नसते तर हिंदुस्थानचे अनेक वेगळ्या प्रकारचे तुकडे झाले असते. बाबासाहेब होते म्हणून आमचा हिंदुस्थान वाचला, बाबासाहेब होते म्हणून भारत देश वाचला. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाला माझा तर साष्टांग दंडवत आहेच, परंतु बाबासाहेबांच्या संविधानामुळे माझा हिंदुस्थान अखंड झाला. माझा हिंदुस्थानाला अखंड ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. खरं तर राज्यसभा खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि सुरेशदादा, आदरणीय सुरेशदादा, राज्यसभा खासदार म्हणून मी अप्पर हाऊसचा खासदार आहे. माझी 6 वर्षाची राज्यसभा खासदारकी या गोदमगावसाठी मी समर्पित करीत आहे. पहिली मागणी, मी या गावातल्या सर्व मंडळीचं अभिनंदन करेन. आज माझ्या राज्यसभेच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जेवढा निधी आणता येईल तेवढा सगळा निधी आणण्याची जबाबदारी प्रतिज्ञा मी या ठिकाणी घेत आहे. मला या ठिकाणी विनंती करण्यात आली. खरं तर अंतःकरण भरून आलं. बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली वाचनालय, अरे फार मोठं काम आहे. या वाचनालयामधल्या सगळ्या पुस्तकांचा, फर्निचरचा खर्च मी एकटा राज्यसभा खासदार म्हणून करायला तयार आहे. या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भोवतालचं जे काही सुशोभीकरण आहे, करायला तयार नाही, प्रतिज्ञा घेतली. आणि या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भोवतालचं जे सुशोभीकरण आहे त्याला देखील मी केंद्र सरकारचा 50 लाखाचा निधी तुमच्यासाठी आणायला या ठिकाणी तयार आहे. आणि आनंदराजे आंबेडकर साहेब, हिंदुस्थानचे शिल्पकार, संविधानाचे आमचे निर्माते आज या गोदम गावामध्ये आज विराजमान झालेले आहेत. तर दरवर्षी या गावामध्ये 50 लाख रुपयाचा निधी आणण्याचं मी या ठिकाणी जाहीर करीत आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने साहेब, केंद्रामध्ये सरकार आमचं आहे, राज्यामध्ये सरकार आमचं आहे, पण या गाववाल्यांनी आज आम्हाला दिव्य दृष्टी दिलेली आहे. बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम या गावातल्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे या गावकऱ्यांना माझी विनंती आहे, माझं मनगट धरा. माझ्या हातामध्ये सगळ्या तिजोरीच्या चाव्या आहेत. मी कोणत्याही मंत्रालयात जाऊ शकतो. रवींद्र चव्हाणांना माहित आहे. मी मंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत, वरती पंतप्रधानापर्यंत जाईन आणि गोदमगाव वासियांनो माझं मनगट धरा. या गावातल्या प्रत्येक विकास कार्यासाठी
6 वर्षासाठी मी कटिबद्ध राहीलच, परंतु तुमच्या गावातले सुखदुःखाचे काही विषय असतील, तुमच्या गावातल्या काही समस्या असतील, या गावाच्या भोवतालच्या गावकऱ्यांच्या काही समस्या असतील, आणि विशेषतः माझे जे बहुजन समाजातले तरुण आहेत त्यांच्यासाठी मी दादा तुम्हाला जी सांगितलेली मागणी फक्त सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या भागातल्या तरुणांना बहुजन समाजातली माझी विनंती आहे, निर्व्यसनी व्हा, शिका, ज्ञानाचा संस्कार आपल्यामध्ये ठेवा, शिक्षण घेत मोठे व्हा, पण व्यसनाधीनता होऊ नका. तुमच्या या गावाला मी आज माझ्या CSR फंड मधून केंद्राच्या ओपन जिम करण्याची घोषणा करीत आहे. तुमच्या सगळ्याला व्यायामशाळा देण्याची घोषणा करत आहे. आणि बाबासाहेबांचा ज्या ठिकाणी पुतळा आहे सुरेशदादा, त्या ठिकाणी शुद्ध पाण्याचं जे RO सिस्टीमचं जे प्लांट आहे ते देखील देण्याची आज आपल्याला घोषणा करीत आहे. म्हणजे काय काय लक्षात आलं का, लिहून घ्या पत्रकारांनो. RO सिस्टीमचा प्लांट, वाचनालयाला पुस्तकं, सुशोभीकरणासाठी लागणारा निधी, आणि तुमच्या गावामधल्या समस्यांच्या संदर्भात DPDC असेल, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, या सगळ्याच्या माध्यमातून दर वर्षाला 50 लाख रुपये 6 वर्ष मी या गावाला देणार आहे. लिहून ठेवा. आणि सुरेशदादा साक्षीदार आहेत, रवींद्र चव्हाण साक्षीदार आहेत, आणि आमचे सरसेनानी पण या ठिकाणी साक्षीदार आहेत. मी आज लक्ष्मणरावजी आपल्याला दोघांना मिळून या गावामध्ये येऊन हे सगळा विषय करू लागेल. रवींद्रजी आणि माननीय बेळगे साहेब, तुम्हाला विनंती आहे, या गावानं आमचे डोळे उघडले आणि आमच्या भोवतालच्या गावकऱ्यांनी या गावचा दृष्टांत घेतला पाहिजे. आमच्या भोवतालच्या या परिसरातल्या लोकांनी या गावातल्या लोकांकडून शिकलं पाहिजे. सगळा समाज एकत्रित झाला आणि माझ्या बाबासाहेबांचा पुतळा आज उंचावलाय आणि आज दिमाखान्यात डोलावतोय. मी या गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि तुमच्या सगळ्यांना विनंती करतो की सदैव तुमच्या पाठीशी राहील, सदैव तुमच्या ऋणामध्ये राहील, सदैव तुमच्या मनामध्ये राहील. तुमचे सर्व अंतःकरणातले जे काही विषय असतील आणि या गावातले जे काही विकासाचे व्यसना असतील ते सोडवण्याची या ठिकाणी मी प्रतिज्ञा करतो. सप्रेम आपल्याला जय भीम. माझ्या पाठीमागे सगळ्यांनी घोषणा द्यायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जेवले नाही वाटले तुम्ही कोणी, आवाज पूर्ण मुंबई दिल्लीत गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. मोठ्यानं आवाज आला पाहिजे. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. गोदमगाव नगरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी उपस्थित असलेले माननीय सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब, आता ज्यांनी अत्यंत चांगल्या वाणीमध्ये आपल्याला प्रबोधन केलं असे डॉक्टर राज्यसभेचे खासदार आमचे सहकारी डॉक्टर अजितजी घोपछडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेशदादा गायकवाड, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती मंडळी, आनंदोत्सव साजरा करत असताना आपणही या ठिकाणी बरसणं बरोबर नाही. आणि त्यांनी देवालाही त्याला आज्ञा द्यावी लागली की बुवा या ठिकाणचा पाऊस त्यांनी थांबवला. आज या ठिकाणी खरोखरच मन भरून येत आहे की गोदमगाव वासियांनी जो स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं बघितलं होतं ते आज पूर्ण होत आहे. आज त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे. मागच्या काही वर्षापूर्वी गोपछडे साहेब, बरीच मंडळी, मी होतो साक्षीदार, तेव्हाचे आमदार, तत्कालीन आमदारांनी माजी खासदार कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे सर्व मंडळी आली आणि साहेबांना विचारणा केली की साहेब आमची अशी प्रतिज्ञा आहे, आम्ही असं निश्चय केला आहे की गोदमगाव नगरीमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं. साहेबांनी एका शब्दात त्यांना सांगितले की बाबा तुम्ही काम सुरू करा, मी तुमच्या पाठीमागे. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज गोदमगावमध्ये पूर्ण झाला. पण नियतीला मान्य नव्हतं. आपले खासदार दिवंगत वसंतरावजी चव्हाण साहेब आपल्यामध्ये नाही. खर तर आमचे नायगावचे आणि गोदमगावचे चिखल्या पाण्याचे संबंध आहे. आज बऱ्याच वर्षापासून प्रत्येक व्यक्तीला स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब नावानिशी ओळखायचे. त्यानंतर माझ्यापेक्षाही अजून आमचे काका श्रीनिवास काका ते आणखी जास्त ओळखतात.
गोपछडे साहेब, आपण इथं खरं का खूप चांगल्या योजना या ठिकाणी गोदमगाव मध्ये राबवण्याची घोषणा केलात. खरं तर हे गोदमगाव असे खूप हुशार आहेत बरं, सगळं लिहून ठेवतो. आपलं अभिनंदन. आपण खूप चांगल्या योजना या ठिकाणी दिलात. लायब्ररीचा प्रश्न असेल, गावातल्या विकास कामाचा प्रश्न असेल. खरं तर वेळोवेळी वसंतरावजी चव्हाण साहेब आहे, आम्ही आहे, गोदमगाव असे घरचे असल्यामुळे बरीचशी कामं इथली करत आहोत. खरं तर तुमच्यापासून कोणतं कमी जास्त पडलं तर ते मलाही सोडणार नाहीत, माझ्याकडे येते आणि ते मी करायला तयार आहे, कधी त्याची काळजी नसावी. एवढंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान भारताला दिलं, त्या संविधानाच्या जोरावर आज या ठिकाणी भारत देश आपला अखंड भारत म्हणून या ठिकाणी आहे. जर भारतामध्ये संविधान जर नसलं असलं, विचार करून बघा, जर संविधान जर नसलं असलं तर त्या ठिकाणी भारताचे हाल काय होत होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे तत्व दिलेलं आहे त्या तत्वावर आज या ठिकाणी भारत देश आपल्या या ठिकाणी सुरू आहे. आज संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे त्याची दुसरी नाण्याची बाजू लोकशाही. संविधान म्हणजे दुसरं काय? संविधान म्हणजेच लोकशाही आहे. आणि आज आपल्या या भारतामध्ये लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिला. त्या अधिकाराचा वापर करून आज या ठिकाणी भारतामध्ये आपण एवढ्या सर्व समाजाची लोक गुण्या गोविंदानं प्रत्येक गावामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपण वावरत आहोत, राहत आहोत. आज या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. संविधानाचे रक्षण हे काळाची गरज आहे, मला या ठिकाणी सांगावं वाटतं. संविधानाचं रक्षण आपण केलो तरच या ठिकाणी आपला भारत देश हा अखंड भारत देश राहील. या प्रसंगी मला सांगायचं, आपला अधिकचा वेळ घेणार नाही, पण आज गोदमगाव वासियांनी, सर्व समाजातल्या लोकांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळ्याचा जो अनावरण सोहळा आहे, देप्यमान सोहळा आज एवढा चांगला, आज आमच्या या परिसरामध्ये, नायगाव तालुक्यामध्ये, या मांजरम सर्कल मध्ये आज जर बघितलं तर गोदमगाव वासियांनी खरोखरच सर्व तालुक्याची मनं आपण जिंकलेली आहात. त्यामुळे सर्व गोदमगाव वासियांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की एवढा चांगला कार्यक्रम आपण या गोदमगाव नगरीमध्ये केला. आपला अधिकचा वेळ न घेता निश्चितच भविष्यातही आपला खासदार म्हणून जे काही गोदमगाव नगरीमध्ये करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या पश्चात रवींद्र चव्हाण करण्यास तत्पर असतील, एवढं मी या ठिकाणी गवाही देतो. आणि आपले इथं जो एवढ्या पावसात पाऊस पडला असताना सुद्धा आपण आमचा जो इथं सत्कार केला त्याबद्दल सर्व गोदमगाव वासियांचे हार्दिक हार्दिक असे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, बिरसा मुंडा, राष्ट्रसंत बसवेश्वर. आजच्या कार्यक्रमाच्या पूर्ण कार्यक्रमाचं जे आकर्षण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मान्यवर खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण, राज्यसभेचे खासदार माझे मित्र डॉक्टर अजित गोपछडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आणि माझे मित्र लक्ष्मणरावजी ठाकरवाड, रिपब्लिकन सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व विविध पक्षाचे जे राजकीय प्रतिनिधी आलेले आहेत ते सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बंधूंनो, भगिनींनो आणि युवक मित्रांनो, मी सुरुवातीलाच संबंध गोदमगावकर वासियांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. गोदमगाव हे
विविध जाती जमातीचं गाव आहे आणि या विविध जाती जमातींनी जातीय एकोपा कसा ठेवलाय याचं मूर्तिमंत उदाहरण जर बघायचं असेल तर या गोदमगाव नगरीमध्ये आपल्याला पाहायला दिसते. डॉक्टर अजित आणि रवींद्र चव्हाण यांना मी सांगू इच्छितो की परवाच्या दिवशी मी गोदमगावला आलो होतो कार्यक्रमाच्या तयारीसाठी. आनंदराज येणार आहेत तर थोडं नीट सगळं काही झालं पाहिजे अशी माझी भूमिका होती. तर गावातील बौद्धेतर समाजातील प्रत्येक व्यक्ती येऊन मला सांगत होता की या कार्यक्रमाची जबाबदारी आम्ही ही स्वीकारलेली आहे आणि ती स्वेच्छेने स्वीकारलेली आहे. पाणी असो काय काय लागेल ते पूर्ण 6 ते 7 हजार लोकांचं जेवण बारूळ येथील सदाशिवराव बनसोडे यांनी एकट्याने दिलं. एकट्याने ते म्हणाले दुसरीकडे जायचंच नाही, पाण्याची जबाबदारी एकट्याने. एवढं प्लॅनिंग या लोकांनी केलं की इथं आल्यानंतर मला फारसं काही करावं लागलं नाही, एवढं त्यांच्या डोक्यामध्ये होतं. मी या सर्व लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः आमच्या समाजाचे मी अभिनंदन करतो की या समाजाने जी एक मूठ ठेवली ती मूठ एक आहे म्हणून हे सगळं काही घडू शकलं. त्या मुठीमध्ये करंगळी जर बाजूला गेली असती तरी एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा उभा राहिला नसता आणि हा कार्यक्रम उभा राहिला नसता आणि आनंदराजही या गावामध्ये येऊ शकले नसते. या समाजाकडून सुद्धा आदर्श घ्यावा अशा प्रकारचं काम या समाजाने आमच्या समाजाने केलं. आनंदराजांना मी सांगू इच्छितो आणि रवींद्रजी, हे गाव माझ्या मामाचं गाव आहे, माझं आजू आहे ना, आणि ह्या आजूबाला मी शोधत आलो एकदा. बंधनो भगिनीनं तिकडं करण्यात इकडचं काहीच ध्यानात नव्हतं. आणि मग बऱ्याच काही गोष्टी आम्हाला करता इथे जे काही करता आलं ते चांगलं व्हावं म्हणून आम्ही केलं. मला असं वाटतं की कुणासाठी बाबासाहेब काय आहेत, कुणासाठी बाबासाहेब काय नाहीत माहित नाही, परंतु आपल्यासाठी तर बाबासाहेब म्हणजे आमचा श्वास आहे. बाबासाहेब म्हणजे आमच्या हृदयाचं स्पंदन आहे. बाबासाहेब आमच्यासाठी काय नाही. बाबासाहेबांच्यासाठी एक जन्म नाही, आता पुढचा जन्म तर नाहीच, पण म्हणतात अजून असे किती जन्म लागले तरी त्याच्यासाठी ते कमी आहे. एवढं बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब आमची ऊर्जा शक्ती. बाबासाहेब म्हणजे आमच्यातील जो काही संचार आहे त्याचं नाव बाबासाहेब. जो काही आमचा आवाज आहे त्याचं नाव बाबासाहेब. या हातामध्ये जो काही त्राण आहे त्याचं नाव बाबासाहेब. आणि या पायामध्ये जे काही बळ आहे त्याचं नाव बाबासाहेब. बाबासाहेब जर वजा केला तर आमचं शरीर म्हणजे एक मृत शरीर आहे, ते जिवंत असून नसल्यासारखं आहे. आणि बाबासाहेब आहेत म्हणून मेलेला माणूस सुद्धा जिवंत आहे. मेलेला माणूस सुद्धा जिवंत आहे. बाबासाहेबांची ती प्रेरणा, बाबासाहेबांचं ते अद्वितीय सगळं बाबासाहेबांचं. संपूर्ण जग जेव्हा बाबासाहेबांना त्या अद्वितीय भूमिकेतून बघते, दुर्दैवाने या देशामध्ये बाबासाहेब
समजून घ्यायला 75 वर्षानंतरही किंतु परंतु होते आहे. असो, आपल्याला त्या भानगडीमध्ये जायचं नाही, पण बाबासाहेबांचा आदर्श घेऊन या समाजाला वाटचाल करावी लागेल. रवींद्रजी, आनंदराव साहेब, डॉक्टर अजित आमचा म्हणजे आजचा नाही, जिवलग मित्र आहे आणि त्याने मला फडणवीस साहेबांकडे नेलं होतं. विरोधी पक्षनेते असताना हा? विरोधी पक्षनेते असताना हा. सत्तेत असताना नाही म्हणतात, हा? सत्तेत नसताना सत्तेत नसताना. हा आणि फडणवीस साहेबाला म्हणाले की अरे सुरेश दादा, तुम्ही काळजी करू नका, आज निवडणुका आहे, उद्याचा सीएम महाराष्ट्राचा मी आहे, तुम्ही फक्त निर्णय करा, तुम्हाला कुठं बसवायचं आणि काय करायचं ते माझ्यावरती सोडा. मी यांना सांगितलं की मला 2 मिनिट फक्त वेळ द्या. माझ्या एका मित्राला फोन लावून येतो आणि माझ्या डोक्यात आलं असं की साधं मी नागपूरला आहे, जिथे बाबासाहेबांचं धर्मांतर झालं आणि मी बाय बॉर्न 77च्या एंड पासून आणीबाणी उठली आणि मी दलित पॅंथरची पहिली शाखा स्थापन केली. त्याला 47-48 वर्ष पूर्ण झाली आणि मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता आणि धर्मांतर ज्या गावात झालंय त्या ठिकाणी मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय करायचा हे मला नाही पटलं. मी म्हटलं हे सगळं सुख आपल्याला नको, यांना न सांगता निघून आलो. वर्ध्याला गांधीच्या आश्रमामध्ये जेवण केलं आणि नांदेडला निघून आलो. आता डॉक्टर अजित म्हणाला की बाबा मी 50 लाख देतो, 60 लाख देतो आंबेडकरी चळवळीतील. कॅबिनेट मंत्री झाला असतात आता. हा, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना दुर्दैवाने आम्हाला ते बळ मिळू शकलं नाही, आहे ना. कारण आमचा संघर्ष जो आहे तो समाजाधारित आणि समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यासाठी लोकशाहीचा आपण वापर केला पाहिजे. सत्तेमध्ये त्यासाठी जायचंय की जिथे समतामूलक समाज आपल्याला स्थापन करायचा, विषमतेच्या विरोधामध्ये लढायचं. आणि दुर्दैवानं हे सगळं करता करता निवडणुका आम्ही लढलो पण यश नाही आलं, हरकत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार या गावामध्ये खेड्यापर्यंत पोहोचती करण्याचं काम मी केलं. आपल्याला कदाचित माहित असेल, मी थोडस 2 मिनिट सांगायला. आनंदरावजी, 78च्या नामांतरच्या दंगलीत इथून बाजूला कोलंबी आहे, त्या कोलंबीला 78ला मी पायी आलो. जेवढी दंगलग्रस्त गाव आहेत, 80 गावं नांदेड जिल्ह्यामध्ये होती. 80 गावं मी स्वतः फिरलेलो आहे. स्वतः कसा गेलो कसा आलो मला माहित नाही, पण मी फिरलो. समाजाशी एक नाळ ठेवली आणि गोदमगावची मंडळी ज्या वेळेला आली त्यावेळेला मी म्हटलं पुतळा हा बाळासाहेब आमचे पुतळ्याच्या प्रकरणात फार गंभीर असतात. मी त्यांच्यासोबत 24 वर्ष काम केलं, मला त्यांचा सर्व स्वभाव माहित आहे, सगळं माहित. पण काही बाबतीमध्ये त्यांच्या काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर असतात. मी या सगळ्या गोदमगावच्या लोकांना नांदेडला बोलवलं आणि नांदेडचा जो पुतळा आहे त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे पूर्ण मेजरमेंट त्या शिल्पकाराला बोलून मी दिलं. आणि पुतळा किमान नांदेडच्या पुतळ्यासारखा तर होणं शक्य नाही, पण तो पुतळा किमान आपल्याला साजेसा करता आला पाहिजे, तो बाबासाहेबांसारखा दिसला पाहिजे आणि लोकांनाही वाटलं पाहिजे की हा बाबासाहेबांसारखा पुतळा झाला. 4-5 वेळेला मी नरसीला गेलो, मी स्वतः शिल्पकाराला सांगितलं आणि माझ्या संमतीनंतर पुतळा फायनल झाला.
आज आता पुतळा कसा आहे आपण सगळेजण त्याची पावती द्याल. हे सगळं जे काही साकार केलं ते या गावचे तरुण कार्यकर्ते, या गावचे सर्व बौद्ध समाजाची मंडळी, कोणाचं नाव घेणं उचित नाही, सर्व समाजाने काम केलं, महिला मंडळांनी काम केलं. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. त्याने एक आदर्श दिला. आता गोदमगाव पासून सुरू झालेली चळवळ नायगावला गेली. नायगावला आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं की प्रेक्षणीय असं विहार मी बांधून देईल. आणि मी रघुनाथ सोनकांबळेला म्हणालो, विहाराच्या बांधकामाची आपल्याला कॉपी करायची नाही, आपण नवनिर्मिती करूया. तिथं कसं आहे म्हणून त्याचं बघून आपण नाही करायचं. ही गोदमगाव पासून आता ही सुरुवात झालेली आहे, ती थांबणार नाही आणि थांबू नये. या तालुक्यामध्ये जे काही वातावरण आहे ते वातावरण आपण असं ठेवूया. राजकारण करायचं त्यावेळेला राजकारण, समाजकारण करायचं त्यावेळेला समाजकारण, आणि या समाजकारणामध्ये कायम आम्ही आपल्या सोबत आहोत एवढा मी शब्द देतो. या ठिकाणी आनंदराव साहेब त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला असताना या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि त्यांनी उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आनंदराव साहेब त्यांना विनंती आहे, कृपया त्यांनी समोर यावं. सविता साहेबराव सोनकांबळे यांनी सुद्धा समोर यावं. सविता साहेबराव सोनकांबळे, कुसुमताई वरती या कृपया सर. हा, आणि शिल्पकार या ठिकाणी शिल्पकार आहेत. आणि शिल्पकार म्हणजे सविता या ठिकाणी. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती त्यांनी कोरली आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले त्याच महिन्यामध्ये मुलगा झालेला आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत व्हावं त्यांचं. म्हणून त्यांच्या पत्नी या ठिकाणी आज उपस्थित नाही. त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यांना बाळ झालेला आहे, मुलगा जन्माला आलेला आहे. तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत. हा, स्वागत. आणि थांबा सर, ते ताई तुझ्या येते या ठिकाणी कपडे कपडे कपडे. हा चला हा स्वागत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके. या ठिकाणी हे साहेबराव या नाही चला चला. हा बस काय त्यांना हार काय पुढे काय पुढे तू पुढे पुढे हार टाकाय आता तुम्ही या ठिकाणी मुळापासूनच स्ट्रक्चर बनवण्यासाठी साहेबरावजी सोनकांबळे यांनी आपले काम केलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पहार देऊन त्यांना जोडायर करून या ठिकाणी स्वागत होत आहे. आमचे थांबा थांबा या ठिकाणी सदाशिवराजे बनसोडे साहेब यांचं सुद्धा सहपत्नीस या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि सांगतो ठीक आहे यांचं सुद्धा स्वागत होत आहे. कृपया त्यांनी सुद्धा समोर जाऊ. साहेबांना टाकायला या ठिकाणी आता शेवटचं भाषण आहे म्हणजेच आपल्या आनंदराव साहेबांचं. तरी कृपया या ठिकाणी शिवाजी सोनकांबळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. तरी त्यांचा सुद्धा जोडायर आहे आणि त्यांनी पूर्ण स्ट्रक्चरचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि समितीतील भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा राजपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आरक्षण सुरू करणारे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी या देशामध्ये सामाजिक क्रांती ज्योत पेटवली ते क्रांतिबा ज्योतिबा फुले पुण्याला पहिल्यांदा महिलांची शाळा ज्या मातेने काढली
आणि त्यासाठी तिने शेणा मातीचे गोळे झेलले, लोकांच्या शिव्या शाप ऐकले. ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे उद्धार करते असं म्हटलं तर अर्ध सत्य होईल. या देशातल्या प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य जर बघितलं तर बाबासाहेबांनी 25% आयुष्य फक्त दलितांसाठी खर्च केलं असेल, परंतु 75% आयुष्य या देशासाठी खर्च केलेलं आहे. आणि त्यामुळं या देशाचे भाग्यविधाते महामानव बोधिसत्व, कारण त्याच्या संविधानाने आपण आज पाहतोय. स्वतः आमचे पंतप्रधान म्हणतात मी चहावाला आहे, तर चहावाला सुद्धा पंतप्रधान होतो. आमचे माजी मुख्यमंत्री रिक्षावाले होते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एवढा सर्व चमत्कार ज्यांच्या संविधानाने झाला ते बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. आणि या देशामध्ये अनेक थोर नेते संत होऊन गेले, त्या सर्वांना तिला वंदन करतो. आज या इथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड, तसंच आज या इथे खास करून उपस्थित असणारे प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण, त्याचबरोबर माननीय खासदार अजित कोपछडे, त्याचबरोबर आमचे माधवदादा झुंदाडे, भैया भालेराव, तसंच जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण दादा ठक्करवाड, त्याचबरोबर राजू सोमचोळे, अनिल शिरसे आणि अनेक या इथे विचारांच्या असणारे प्रमुख व्यक्ती. मी सर्वांची नावं घेत नाही. आणि आपण सर्व या इथे उपस्थित असणारे या गोदाम गावचे रहिवासी, खरं म्हणजे मी तुम्हा सर्वांना सॅल्यूट करतो, जय भीम करतो, राम राम करतो आणि जय बिरसा मुंडा करतो. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं या गावामध्ये सर्व धर्म समभाव दाखवलाय, आज खऱ्या अर्थानं आपल्याला या देशामध्ये ही गरज आहे की आपण सर्वजण एक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, आय एम इंडियन फर्स्ट आणि आय एम इंडियन लास्ट. प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीय आहे. आणि आज तुम्ही त्याचं उदाहरण दिलंय. या इथे बाबासाहेब आंबेडकरांचा न भूतो न भविष्यती असा अत्यंत सुंदर असं शिल्प या इथे आपण आज इथे लावलेलं आहे. आणि त्याचं आज इथे उदाहरण झाल्याचं मी जाहीर करतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा सुद्धा आपण या इथे भव्य दिव्य पुतळा निर्माण करत आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या पद्धतीचं खरंच एक अत्यंत सुंदर उदाहरण, एक आदर्श आपण या महाराष्ट्रातल्या सर्व गावांना दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या इथं राजकारण विरहित ही आजची बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा हा अनावरण सोहळा या इथे होत आहे. बऱ्याच जणांनी मगाशी म्हटलं की मगाशी पाऊस आला, निसर्गाचा कोप झाला. माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने तुम्ही उत्साहित झालात, तुम्ही बेभान झाला होता, त्याच पद्धतीने निसर्ग बेभान झाला, उत्साहित झाला आणि त्याने आनंदाने, अत्यंत आनंदाने तो थोडासा पाऊस या इथे पडला आणि तुमच्या खुशी बरोबर निसर्ग सुद्धा खुश झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं आज या कार्यक्रमाला जरा उशीर झाला आहे. मी जास्त बोलणार नाही, पण तो एवढं सांगतो की या इथे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या जाती हक्काची लढाई लढली याबद्दल तर शंका नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये अशी अनेक कामं करून ठेवलेली आहेत की ती आज सुद्धा आपल्याला प्रेरक करतात. आज सुद्धा आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन करतात. आज सुद्धा जे आपले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळामध्ये न ऐकल्यामुळे झालेले आहेत हे आपण लक्षात घ्या. मी काही उदाहरण देतो. आज आपण पाहतो की चायना आणि आमच्यामध्ये हार्डवेअर चालू आहे.
आमचा अरुणाचल सारखा जो ईशान्य भारतामधला भूप्रदेश आहे त्याच्यावरती सुद्धा आज सुद्धा चायनाचा डोळा आहे. 1962 मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामध्ये जवळजवळ 36,000 किलोमीटरचा भूप्रदेश चायनाने गिळंकृत केला. पण त्याच्या आधी जेव्हा या देशा स्वतंत्र होत होता, या देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळचे चायनाचे प्रमुख माओ यांची प्रचंड दोस्ती होती. आणि ह्या देशामध्ये पंचशिलेच्या तत्वावरती या दोन देशांचं अत्यंत मैत्री होती. आणि त्याच वेळेला माओ हळूहळू तिबेट गिळंकृत करत होता. त्या बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मोदींना पत्र लिहिलंय, मी नेहरूंना पत्र लिहिलंय आणि त्यांनी असं म्हटलंय उद्या जाऊन मी या देशामध्ये बौद्ध धर्म घेणार आहे. आणि पंचशिलेचं तत्व हे बौद्ध धर्माचं अत्यंत महत्वाचं तत्व आहे. परंतु ह्या पंचशिलेच्या तत्वावर आपली आणि चायनाची जी मैत्री आपण म्हणत आहात तर धर्माच्या नावाखाली कुठचेही दोन देश एकत्र येत नाही. आणि त्यामुळं आज हा जो हळूहळू तिबेट गिळंकृत करत आहे, आपल्याला माहित असेल की 1949 साली त्या आत्ताचे दलाई लामा त्या तिबेटमध्ये निघून आले आणि आपल्या देशामध्ये त्याने राजाश्रय केला. तेव्हाच बाबासाहेब वॉर्निंग दिली की चायना आणि भारत अत्यंत मोठे देश आहेत आणि त्यांच्यामध्ये बफर स्टेट म्हणून सिक्कीम असेल, तिबेट असेल, नेपाळ असेल, असे छोटे छोटे देश जर तिथे मध्ये असले तर दोघांच्या सीमा एकमेकाला लागणार नाहीत आणि त्यामुळे दोघांचे युद्ध होण्याची जी भीती आहे ती होणार नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळामध्ये ऐकलं नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की 1962 ला वॉर झाला, आपण प्रचंड मोठ्या संख्येने हरलो. आपला 36,000 किलोमीटरचा भूप्रदेश चायनाने गिळंकृत केला. आज सुद्धा तो इतर असणारी आपले ईशान्य भारताची राज्य आहे त्याच्यावरती आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आजचा काश्मीरचा प्रश्न आहे. त्या काळामध्ये बाबासाहेबांना आपल्याला तुम्हाला सांगावं लागला अभिमान वाटतो की त्यावेळेच्या हरिसिंग नावाच्या ज्या राजानं खरं म्हणजे स्वतंत्र व्हायचा प्रयत्न केला. पाकिस्तान आणि भारत हे दोन स्वतंत्र देश झाले, परंतु हा काही यायला तयार नव्हता. हा हिंदू राजा आणि तिकडची मॅक्झिमम प्रजा मुस्लिम होती. आणि त्यानंतर पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं बलुचिस्तान गिळंकृत केलं, त्यांचे मिलिटरी आणि त्यांचे इतर टोळीवाले सर्व त्या बलुचिस्तानमध्ये घातले आणि त्याने तो प्रदेश गिळंकृत केला. त्याच पद्धतीनं त्याने पाकिस्तान सुद्धा गिळंकृत करायला सुरुवात केली आणि पाकिस्तानने जवळजवळ काश्मीर पूर्ण घेतलं होतं, जम्मू पर्यंत आलं होतं. आणि त्यावेळेस हरिसिंग नावाचा तो राजा इतर सरकारकडे आला आणि त्याने मान्यता दिली की मी तुमच्या बरोबर तयार आहे, तुमच्या याच्या बरोबर म्हणजे भारतामध्ये विलीन करण्यासाठी तयार आहे. आणि मग नेहरूंनी ताबडतोब जी ऍक्शन घेण्याचं ठरवलं. आणि मला आनंद वाटेल की त्यावेळेस महा रेजिमेंट नावाची रेजिमेंट जी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची आहे ती मशीन गन चालवणारी रेजिमेंट होती. मिलिटरीच्या हेलिकॉप्टरने त्यांना तिथे पोहोचवण्यात आलं आणि त्यांनी मशीन गन चालवून ज्या पद्धतीनं त्या तिथे घुसलेल्या लोकांचं म्हणजे त्या पाकिस्तानी सैन्यावर आणि टोळ्यांवरती मशीन गनने फायरिंग केलं आणि त्यांचा पाडाव केला. खरं म्हणजे अर्ध काश्मीर तोपर्यंत ह्या मंडळी घेतलं आणि पुढे सरकणार होते. अचानक नेहरूंनी त्यावेळेस सीज फायर केलं आणि हे सीज फायर केल्यानंतर आज सुद्धा आपण पाहतो की अर्ध काश्मीर हे पाकिस्तानकडे राहिलं आणि अर्ध काश्मीर भारतामध्ये राहिलं. अर्ध काश्मीर जे पाकिस्तानमध्ये त्यांना पीओके म्हटलं जातं आणि आपल्याकडे जम्मू आणि काश्मीर असं झालं. आणि आज सुद्धा या देशामध्ये खरं माझं प्रामाणिक मत आहे, आज इथे गोपछडे खासदार आहेत त्यामुळे मुद्दाम सांगतोय की आज नेहरूंनी त्यावेळेस म्हणजे ऐतिहासिक चूक झाली. त्यानंतर आपण पाहतो दहशतवाद प्रचंड वाढला, कारण काश्मीरच्या प्रश्नावरती या देशाने लाखो करोडो रुपये खर्च केले. काश्मीरला मेंटेन करणं, काश्मीर वरती म्हणजे युद्धावरती खर्च करणं आणि त्याच्यामध्ये प्रचंड असे निरपराध लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, उद्या शहीद झालेले आहेत. आणि आज
आज आपलं तिन्ही दल म्हणजे नौदल असेल, भूदल असेल किंवा एअरफोर्स आहे, त्याने अत्यंत सुंदर असं 3 दिवसामध्ये पाकिस्तानला घुटण्यावर आणलेलं आहे. आणि अशा वेळेला परत एकदा सीज फायर झालेला आहे. परत इतिहासाचं परत एकदा होतंय काय. तेव्हा माझी नव्हे या देशातल्या सर्व जनतेची मागणी आहे की आज पाकिस्तानची शक्ल होण्याच्या मार्गावर आहे. बलुचिस्तान स्वतःला स्वतंत्र झाल्याचं म्हणत आहे. तिथे सिंध प्रांत त्यांच्याकडे असणारा तो वेगळा सत्ता सुद्धा करत आहे. आणि त्यानंतर गिलगिट पाकिस्तान वेगळं होण्याची तयारी करत आहे. अशा वेळेला आपण पीओके घेतलं तर पाकिस्तानचे हे छोटे छोटे तुकडे झालेले असतील. पाकिस्तान नावाचा जो देश असेल, एक तर तो फक्त पंजाबचे प्रांत असेल तेवढाच तो तेवढा सीमित राहील. आणि त्यामुळे हा जो दहशतवाद आहे ज्याच्यामध्ये आमच्या देशातले अनेक लोक निरपराध लोक मृत्युमुखी पडत आहेत, ते कुठेतरी थांबेल आणि कायमची या देशाची डोकेदुखी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज इथे असणारे दोन्ही खासदार आहेत, त्यांच्या वतीनं मी या देशाच्या सरकारला सांगू इच्छितो की हे जे सिंधू ऑपरेशन सिंधू चालू झालेलं आहे अत्यंत योग्य संधी आहे. मागच्या वेळेस आपल्याकडून चूक झाली आणि ती संधी आपण घालवली आणि त्यामुळं ते काश्मीर तसंच राहिलं. यावेळेस अत्यंत सुंदर संधी आहे, तिचा उपयोग करून काश्मीर पाक ऑक्युपाईड काश्मीर आपल्यामध्ये घेतलं आणि पाकिस्तानची शक्ल झाली तर जो दहशतवाद पोचला होतो पाकिस्तानमध्ये तो कायमचा समाप्त होईल. आणि आपल्या मिलिटरीने जे काही 3 दिवसामध्ये त्यांना घुटण्यावर आणलं, माझ्यामध्ये अजून 5-7 दिवस युद्ध झालं असतं तर या पाकिस्तानचा नक्षा बदलला असता. ही परिस्थिती आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ती भावना आहे ती मी आज बोलून दाखवतो. तुम्ही मंडळी सुद्धा त्या देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या पार्लमेंटमध्ये ही भावना लोकांची भावना मांडावी असं मी आपल्याला इथे सांगू इच्छितो. अर्थात अनेक विषयावरती बोलण्यासारखं आहे. फक्त जाताना एकच सांगतो की आज या देशामध्ये हिंदू राष्ट्राची कल्पना प्रचंड जोरामध्ये आणि जोरामध्ये केली जाते. बाबासाहेब आंबेडकर कुठच्याही धर्माविरुद्ध नव्हते. किंवा बाबासाहेबांनी ज्या धर्मामध्ये जन्माला आले त्या धर्माच्या जाती व्यवस्थेमुळे बाबासाहेबांना प्रचंड मोठ्या संख्येनं जातीचे चटके चोचले, अन्याय झाला, अपमान झाला. अरे संविधान लिखणाऱ्या माणसाला या देशाच्या लोकसभेत जाता आलं नाही का, तर तो एका अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आला. इकडे खेदाने म्हटलं जातं कारण ज्या अमेरिकेचं संविधान लिहिलं त्या अमेरिकेच्या संविधानकर्त्याला तिथे कायमच्या सिनेटचं मेंबर करण्यात आलं. पण दुर्दैवानं बाबासाहेबांना या देशामधल्या जाती व्यवस्थेने तिथे लोकसभेमध्ये जाऊ दिलं नाही. खरी परिस्थिती आहे. तेव्हा या देशामध्ये आज जे हिंदू राष्ट्राचं एक मोठी चर्चा चालू झालेली आहे. मला त्याबद्दल आपल्याला सांगावं असं वाटतं की आपण पाहता की आपल्या बरोबर एक देश एक दिवस आधी स्वतंत्र झाला ज्याचं नाव पाकिस्तान होतं. ज्याचा धर्म एक होता, तो धर्माधिष्ठित राष्ट्र होतं, ज्याची संस्कृती एक होती, ज्याची भाषा एक होती. एवढं सर्व असताना सुद्धा त्या पाकिस्तानची 2 शक्ल झाली, एक बांगलादेश आणि एक पाकिस्तान. आणि अजून तर काही दिवसांनी जर इंडियन मिलिटरीने ऑपरेशन केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही की त्याची 4-5 शक्ल झाल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आहे. त्यामुळं त्याच्या उलट आपला देश 8 ते 10 मोठे धर्म आहेत, 6,500च्या वरती जाती आहे. मी युपी मध्ये राहतो तर वेगळ्या पद्धतीत जेवण असतं, तिकडच्या लोकांचं रहन-सहन वेगळं असतं, भाषा वेगळी असते, कल्चर वेगळं असतं. मी आता केरळला जाणार काही 2-4 दिवसानंतर इकडचं खाणं पिणं वेगळं, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांच्या भाषा शैली वेगळी. एवढं सर्व असताना आज हा देश अखंड आहे. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की धर्माच्या नावाखाली कुठचे राष्ट्र इकडे एक होत नाही. आणि जर धर्माच्या नावाखाली राष्ट्र म्हणत असतं तर अख्खा मिडल ईस्ट मुस्लिम आहे. मग तिथे सौदी आहे, इराक आहे, इराण आहे, कतार आहे, दुबई, अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, एकमेकांवर लढत असतात. पण धर्माच्या नावाखाली ते एक येत नाहीत. किंवा युरोप पूर्ण ख्रिश्चन आहे,
आपल्यावर राज्य करणारे ब्रिटन असेल, पोर्तुगीज असेल, अनेक देश आहेत, फ्रान्स आहे, जर्मनी, अनेक युरोपियन देश जे आज ख्रिश्चन आहेत, मग ते एक होत नाही. त्यामुळे धर्माच्या नावाखाली राष्ट्र म्हणत नाही हे लक्षात घ्या. आणि किंवा अघोषित असं या देशामध्ये हजारो वर्षापासून धर्माधिष्ठित राष्ट्र या देशामध्ये अस्तित्वात होतो. तेव्हा आपला इतिहास हा फक्त गुलामगिरीचा आहे. त्यावेळेस तुर्की आले, अरब आले, मोगल आले, पोर्तुगीज आले, मुस्लिम आले, ब्रिटिश आले आणि आपल्याला जवळपास 1000 वर्ष आपण गुलामगिरीत होतो. हा या देशाचा खरा इतिहास आहे. आणि त्यामुळं या देशाला जर अखंड आणि महासत्ता बनवायचं असेल तर या देशाचं खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच या देशाचा आत्मा आहे, या देशाचं अस्तित्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनवून खऱ्या अर्थाने या देशाला एक चांगल्या प्रकारचा एक आदर्श दिलेला आहे. सर्व लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना आज आदर्श दिलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वात धन्यवाद देतो. कारण या इथे नंतर मी बघितलं की मेघानंद जाधव यांचा चिकोला इथे कार्यक्रम आहे. तुम्हाला पण त्यांचा कार्यक्रम ऐकायचा असेल, त्यामुळे जास्त नव्हतं आणि मला सुद्धा मुंबईला लगेच निघायचं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी सर्व गावकऱ्यांनी एक दिलानं, एक विचारानं आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या काही भीती आहे जातीच्या त्या तोडून एकत्र येऊन हा संपूर्ण कार्यक्रम केला. त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या प्रति मंगलमयी कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम केलं. सध्या मी आहे नांदेडच्या गोतमगाव येथे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या गोतमगावमध्ये पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला आपण काय भावना आहेत पहिल्यांदा? नाही, अत्यंत सुंदर. कारण या इथे सर्व समाजाच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मेहनत घेतली, सर्व प्रकार तन मन धनाने काम केलं. त्याबद्दल ह्या गावच्या सर्व म्हणजे असणाऱ्या गावकऱ्यांना मी सॅल्यूट करतो, त्यांना जयभीम करतो, त्यांना रामराम करतो. खरंच हे सर्व जे ऐक्याचं दर्शन दिलं जाती धर्म विरहित, त्याबद्दल ते खरंच अभिनंदनास पात्र आहे तसं समजतो. कारण आज देशामधलं जे वातावरण आहे जाती आणि धर्माचं, त्याऐवजी ह्यांचं जे वातावरण आहे ते खरंच एक वेगळं वातावरण इथे दिसतंय. साहेब, राज्यामधली आत्ताची परिस्थिती जर बघितली तर ठाकरे घराणे एकत्र येत आहे, त्याचबरोबर पवार घराणे सुद्धा एकत्र येण्याच्या संकेत आहेत. आणि मग आपण कसं बघता या घटनेकडं? आंबेडकर आणि आठवले एकत्र येण्याची सुद्धा आठवले साहेबांनी भाषा केलेली आहे, याकडे कसं बघता तुम्ही? बघा, पवार घराणं एकत्र आणि ठाकरे घराणं एकत्र. रामदास आठवले काय आंबेडकर घराण्याचे नाहीत, त्यामुळे त्यांचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही. आणि मी कालच इथे म्हटलं की आता ऐक्याचा विषय संपलेला आहे, जो रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नेहमीचा विषय असतो तो संपलेला आहे. आणि जे आपण तुम्ही सर्व गावकरी मंडळी आहेत, तुम्हाला तुमच्या घरामध्ये गोठे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही गाई म्हशी ठेवता, त्याच्यामध्ये गाढवं लावत नाही, एवढं मला माहिती आहे. त्यामुळे असं काही होणार नाही. चला, धन्यवाद. धन्यवाद सर. जय भीम. थँक्यू सर. गोदमगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यास आंबेडकर चळवळीचे नेते लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातून आलेले आहेत. माझ्यासोबत श्रीकांतजी बनसोड आहेत. नुकतंच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. इथल्या लोकांनी त्याला लोकार्पण असं नाव दिलेलं आहे. काय आपल्या भावना आहेत? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण हे काही पहिल्यांदा झालं नाही. तसं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण जगात सर्वप्रथम 1952 साली बाबासाहेब हयात असताना, म्हणजे बाबासाहेब जिवंत असताना त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरामध्ये मराठा समाजाच्या एका कार्यकर्त्यांनी म्हणजे माधव बागलनी बाबासाहेबांचा पुतळा त्यांच्या हयातीत उभा केला. त्याला जवळपास 77 वर्ष झाले. त्याच्यानंतर बाबासाहेबांचा पुतळा जगभरात, जर कुठल्या महापुरुषाचे जर पुतळे जगभरात सगळ्यात जास्त जर कोणाचे असतील
तर ती बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे आहेत हे मला आनंदानं सांगावं असं वाटतंय. आणि त्यातल्या त्यात या बोधनगावच्या ग्रामस्थांचं इथल्या समाज बांधवांचं कौतुक आणि अभिनंदन करल तेवढं खूपसं कमी आहे. कारण एवढ्या छोट्या गावात एवढा मोठा भव्य दिव्य बाबासाहेबांचा हमेशा प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा, समता, मानवता, वाद शिकवणारा हा सर्वांग सुंदर असा पुतळा, एकदम देखणा पुतळा या गावकऱ्यांनी सर्वांच्या मदतीने उभा केला. आणि येणाऱ्या काळामध्ये तो पुतळा बाबासाहेबांच्या पिढीला हा प्रेरणादायी ठरेल यात मला काही शंका वाटत नाही. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, गोदमगाव, नांदेड. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय भीम. आवाज बहुजनांचा.